आणि वाढदिवसाचं जेवण असेल तर मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाही. हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे असं माझं मत आहे. कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा जो विषय आहे, आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणाने मांडतोय. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं, ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत, सरकार त्याच्या जागी होते, त्या गोष्टी पायऱ्यांवर येऊन सरकार काढलेत आणि 21,032 जी आर काढलेत. 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. खरंच अशी शेतकऱ्यांना मदत दिली मला असं वाटतं. 32 जी.आर काढण्यात आणि 21,000 कोटींची मदत आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. 31,000 जी.आर काढले. 32 जी आर काढलेत मदतीची आणि 21,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या नुकसानग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असतो किती पैसे वाटले आणि किती नाही, मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरला एकत्रित लढणारे असं महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. सर, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही असा प्रश्न जो येतो. काल मला प्रश्न विचारण्यात आलेला, त्याच्यावर मी काल बोलून झालेलं. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावर दिवशी एका गावाचं गाव आहे महाराष्ट्राचं. 500 मीटर आत गुजरात सरकारनं स्वतःच्या तंबू लावले आणि त्यामुळे त्या गावामध्ये पण मला त्याची तपशील माहिती नाही, माहिती घेऊन दुपारी बोलतो. सर रवी राणा म्हणतो की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या. आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधानभवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेले. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडतात हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे, बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे तुम्हाला त्यातनं लक्षात घ्यायला हरकत नाही. पुणे जमीन प्रकरणावरती